नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये। आज आपण बटाटा आणि रव्याचा नाश्ता करणार आहोत। तर त्यासाठी या ठिकाणी मी पाऊण वाटी बारीक रवा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या घरामध्ये जी वाटी असेल त्याने घेऊ शकता। आणि कच्चे 2 बटाटे घेतलेले आहे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची। एकदम कमी साहित्यामध्ये आपण एकदम टेस्टी असा नाश्ता करणार आहोत। तर सर्वात आधी आपण हे बटाटे आहे याचे साल काढून घेऊया। या ठिकाणी आपण बटाट्याचे साल काढून घेतलेले आहे आणि पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून टाकलेले आहेत। आता या ठिकाणी आपण जी मीडियम साईजची किसणी असते किंवा चाळणी असते त्याने किसून घेणार आहोत, जेणेकरून आपण नाश्त्यामध्ये हा किस टाकू तर तो पटकन शिजला जाईल। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी बटाट्याचा किस केलेला आहे। एकदम छान असा आपला बटाट्याचा किस तयार झालेला आहे। आता आपण या ठिकाणी जे लागणारे साहित्य आहे ते कापून घेऊयात। या ठिकाणी मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एकदम बारीक अशा कापून घेतलेल्या आहेत। कोथिंबीर कापून घेऊया। आता लगेच आपण गॅसवरती पॅन ठेवून यासाठी फोडणी तयार करून घेणार आहोत। या ठिकाणी मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे। तेल तापलं की यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत। जिरे छान असे तडतडून द्यायचे आहेत। जिरे तडतडले की यामध्ये हिरवी मिरची टाकून थोडंसं फ्राय करून घेऊया, म्हणजे त्यामधील जो तिखटपणा आहे तो कमी होतो। मिरची थोडीशी भाजली की यामध्ये आपण 1 चमचा पांढरे तीळ टाकणार आहोत। तिळीने काय होतं, आपला नाश्ता एकदम खमंग बनतो। तीळ टाकल्याच्या नंतर आपण कोथिंबीर टाकून थोडीशी फोडणी हलवून घेऊया। आणि या ठिकाणी मी 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे। ज्या वाटीने आपण रवा घेतला होता पाऊण वाटी, त्याच वाटीने मी 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे। म्हणजे हे परफेक्ट असं मेजरमेंट आहे। या मेजरमेंटने आपण जर हा नाश्ता केला तर एकदम बरोबर बनतो। आपल्या फोडणीला छान अशी उकळी आल्याच्या नंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आता यामध्ये जो आपण बटाट्याचा किस केलेला होता त्यातील पाणी काढून मग आपण या फोडणीमध्ये टाकून घेणार आहोत। यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही। बटाटे आपण 2 ते 3 मिनिट शिजून घेणार आहोत। झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनिट बटाटे शिजून घेतलेले आहेत। यामधील जो बटाट्याचा किस आहे तो शिजून घेतलेला आहे। आता फोडणी एकदा आपण हलवून घेऊया आणि जो रवा आहे आपण चेक करून बघू। आपले बटाट्याचं किस छान शिजलेलं आहे। आता यामध्ये आपण जो रवा घेतलेला आहे बारीक रवा, तो आपण यामध्ये टाकून हलवून घेणार आहोत। एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की रवा टाकताना सतत हलवायचा आहे, नाहीतर यामध्ये रव्याच्या गिठोळ्या होऊ शकतात। सतत हलवल्यामुळे काय होतं, यामध्ये गुठळ्या जमा होत नाही। तर आता आपण ह्या मिश्रणाला 1 ते 2 मिनिट वाफ देऊन घेणार आहोत, म्हणजे आपलं मिश्रण एकदम योग्य पद्धतीमध्ये शिजलं जातं। या ठिकाणी बघू शकता छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। अशाच पद्धतीचं मिश्रण आपल्याला नाश्ता बनवण्यासाठी पाहिजे आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि मिश्रण थंड झाल्याच्या नंतर एका भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण काढून घेणार आहोत। हातालाही थोडंसं तेल लावून घ्या, म्हणजे जेणेकरून हे मिश्रण आपल्या हाताला चिटकणार नाही। मिश्रण थंड झालेलं आहे। आता आपण मिश्रण या वाटीमध्ये किंवा या बाउलमध्ये काढून घेणार आहोत।
तर याला थोडंसं आपण पिठासारखं मळून घेणार आहोत, म्हणजे यामध्ये जे पण गाठी वगैरे असेल तर त्या एकजीव होतील. छान असा आपला मस्त पिठाचा गोळा ज्याप्रमाणे होतो त्याप्रमाणे आपला हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे रव्याचा आणि बटाट्याच्या केसचा. तर या ठिकाणी आता आपण याला तेलाचे हात लावून याला छान असा गोळा बनवून घेणार आहोत आणि एका पॅडवर किंवा पोळपाटावरती तुम्ही लाटून घेऊया. थोडंसं लाटण्याच्या साहाय्याने एकदम हलकं हलकं असं लाटून घ्यायचं आहे, कारण याचा आपल्याला वड्या बनवायच्या आहेत. त्यामुळे थोडंसं जाड किंवा मीडियम असं ठेवायचं आहे, जास्त पातळही करायचं नाही. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला याची पोळी अशी लाटून घेऊया आणि याच्या ज्या कडा असतात त्या आपण कापून टाकणार आहोत, म्हणजे आपल्याला चौकोनी शेपमध्ये याच्या वड्या पाडायच्या आहेत. तर जो साईडचा एक्स्ट्रा भाग आहे तो आपण यामध्ये काढून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या वड्या एकसारख्या येतील. या ठिकाणी आपण चारही बाजूचे कडाकाठा काढून टाकलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्या आवडीचा शेप आपण देऊ शकतो. या ठिकाणी मी चौकोनी शेप दिलेला आहे, बघू शकता. आणि खूप छान अशा मस्त याच्या वड्या तयार झालेल्या आहेत. खूप छान अशा दिसायलाही छान वाटतात. तुम्ही चौकोनी शेप किंवा त्रिकोणी आकार किंवा समोसा आकार कोणत्याही आकारामध्ये तुम्ही याच्या वड्या बनवू शकता. दिसायलाही छान आणि खायलाही छान आहेत. आता आपण एकीकडे पॅनमध्ये तेल गरम करणार आहोत आणि बघू शकता किती छान अशा वड्या दिसत आहे, काजू कतलीसारख्या. आपलं तेलही छान असं तापलेलं आहे. आता आपण एक एक करत ही वडी यामध्ये टाकून देऊया आणि 2 ते 3 मिनिटे लागतात तळायला. साधारण आधी फुल गॅसवरती तळून घ्यायचं आहे आणि नंतर मीडियम गॅस करायचा आहे. फुल गॅसवरती सुरुवातीला तळायचं आहे, कारण यामध्ये तेल आपण जर कमी गॅसवरती तळलं तर यामध्ये तेल शोषून घेऊ शकते. त्यामुळे आपण काय करायचं, फुल गॅसवरती आधी तळून घ्यायचं आहे आणि नंतर मीडियम गॅस करायचा आहे, जेणेकरून ह्या ज्या आपला नाश्ता आहे बटाट्याचा हा बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून मस्त सॉफ्ट होतो. त्याच्यामुळे तळण्याची पद्धत आपण लक्षात घ्यायची आहे. तर बघू शकता या ठिकाणी छान अशा मस्त आपले जो नाश्ता आहे तो तळून तयार झालेला आहे. बघू शकता किती छान दिसत आहे नाश्ता. मस्त असा रंग आलेला आहे गोल्डन. आता आपण हे सर्व काढून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण सर्व नाश्ता तळून घेतलेला आहे आणि बघू शकता किती छान असं क्रिस्पी झालेलं आहे. तर हा नाश्ता आपण टोमॅटो सॉससोबत किंवा तसाही खाल्ला तर खूप छान लागतं. बघू शकता बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून मस्त सॉफ्ट असा झालेला आहे. अगदी आपण बटाट्याचे भजे किंवा काही करतो त्यालाही मागे टाकतात. हा नाश्ता खूप मस्त आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.